पहा एल-जी-पी-एल दिवस पहिला आणि पहिल्या दिवसातील ही चौथी मॅच मैदानात पाहायला मिळते. के सरकार सुपरस्टार आपला 12 खेळाडू पाठवायचा इथे एक्स्ट्रा खेळाडू. पहा 2 बॅटर मैदानात पाहायला मिळतील. एका बाजूला सूरज असतील तर दुसऱ्या बाजूला आदेश असतील. गोलंदाजी एंडकडे सनी यांचा पहिला बॉल सोडून दिला. अंपायर आमच्याकडे वळतील. पहिला बॉल एक अतिरिक्त धाव असेल. पहिल्या बॉलवरती एक अतिरिक्त धाव म्हणजेच काय धावफलकाचा विचार केलात ना तर 1 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहा सूरज सुद्धा आपल्या चांगली फलंदाजी करणं त्यांना सुद्धा माहीत आहे. गोलंदाजी एंडकडे सनी असतील. सनी यांचा पहिला बॉल मॅच क्रमांक 14 खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला गॅपमधून खेळून काढलाय. बघता बॉल सीमारेषा पार हा येईल. पहिल्या बॉलवरती चौकार. हॅलो. पहा पहिल्या बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळाले. सनी यांच्यावरती आता हल्ले चढवायला सुरुवात केली आहे सूरज यांनी. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळता आला नाही आणि या एका धावेचा विचार केलात ना तर धावफलकावरती धावा लागतील त्या 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अद्यापपर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. मॅच क्रमांक 14 एका बाजूला माऊली मोटर्स तर दुसऱ्या बाजूला के सरकार. आणि आता विचार केलात ना तर आदेश स्ट्रायकिंग एंडकडे असतील. एक डावखुरा हाताचा फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय. सनी गोलंदाजी करत असताना नागाव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज एल-जी-पी-एल मध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. फलंदाजी एंडकडे असतील आदेश. त्यावेळेला थोडंसं व्हेरिएशन करताना पाहायला मिळेल, परंतु अंपायर आमच्याकडे येतील. हा एक कळवतील की हा नो चेंडू असेल. पहा या नोने जर का विचार केलात ना, तर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. त्या तब्बल 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अद्यापपर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला. एक चौकार सूरज यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. स्ट्रायकिंग एंडकडे आता आदेश असतील. डावखऱ्या हाताचा हा खेळाडू. पहा मानगाव प्रीमियर लीगमध्ये सुद्धा यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. आज एल-जी-पी-एल पर्व मध्ये चांगली कामगिरी करायची आहे. यावेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसवलं, चकवलं क्षेत्ररक्षक फ्री हिट असल्यामुळे तिकडे पाहिलं तर एक धाव पूर्ण करताना पाहायला मिळतील. चांगला झेल टिपला होता मृणाल सत्वे यांनी. पहा धावफलकाचा विचार केलात ना तर 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अद्यापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. सूरज स्ट्रायकिंग यांकडे असतील. त्यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. सनी यांच्या माध्यमातून सुद्धा अचूक टप्प्याची गोलंदाजी आता कुठेतरी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय. अचूक टप्प्याची गोलंदाजी, कडवळ टप्प्याची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. सूरज स्ट्रायकिंग यांकडे असतील. हा येणारा पुढचा बॉल सूरज यांच्यासाठी. यावेळेला सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय अक्षरशः आणि तद्वर एक धाव पूर्ण करताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं तिकडे पाहायला मिळतंय. धावफलकाचा विचार केलात ना तर या एक धावेने 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं पाहायला मिळतंय. 4 चेंडूंचा अद्यापपर्यंत खेळ मैदानात पाहायला मिळाला आहे. स्ट्रायकिंग एंडकडे जर का पाहिलत ना तर आदेश स्ट्रायकिंग एंडकडे येतील. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अचूक टप्प्याची गोलंदाजी सनी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागच्या मॅचची एक लो स्कोर म्हणून मॅच झाली होती. पहा आता आदेश स्ट्रायकिंग एंडकडे असतील. धावा कराव्या लागतील. पहिल्या षटक मार्गात असताना पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतंय. आदेश स्ट्रायकिंग एंडकडे पुन्हा एकदा यावेळेला फिरून खेळण्याचा प्रयत्न, चफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अंपायर आमच्याकडे त्यांचा इशारा कळवतील. ही एक अतिरिक्त धाव असेल. या अतिरिक्त धावेने धावफलकाचा विचार केलात ना तर 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अद्यापर्यंत पहिलं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा येणारा पुढचा बॉल आदेश स्ट्रायकिंग एंडकडे असतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुद्धा होतोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क येताना पाहायला मिळत नाहीये. यावेळेला मोठा फटका खेळलाय. अंपायरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय सीमा पार. आदेशच्या बॅटमधून पहिला षटकार.
धावफलकाचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. एक षटकार आला आदेश यांच्या बॅटमधून, यावेळेला चफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन पाहायला मिळालं, गती थोडीशी कमी करताना पाहायला मिळाले. धावफलकाचा विचार केला तर पहिलं षटक संपुष्टात येत असताना 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आदेश यांच्या बॅटमधून एक षटकार येताना पाहायला मिळाला आहे. सूरज यांच्या माध्यमातून सुद्धा एक चौकार येताना पाहायला मिळाला आहे. तब्बल सूरज याने 3 चेंडू फेस केले आहेत आणि 6 धावा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहेत. आदेश यांनी सुद्धा 3 चेंडू फेस केले आहेत आणि 8 धावा त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाल्या आहेत. पहा पहिलं षटक फेकण्यासाठी सनी यांना कर्णधाराने सनी यांच्यावरती विश्वास दाखवला. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर खोलवर टप्प्याचे चेंडू पाहायला मिळाले, परंतु जसे आदेश स्ट्रायकिंग एंडकडे आले ना त्यांच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला आहे. आदेश एक डावखोरा त्याचा फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय. पहा स्ट्रायकिंग एंडकडे विचार केलात ना तर पुन्हा एकदा आदेश स्ट्रायकिंग एंडकडे असतील. नवीन गोलंदाज गोलंदाजी एंडकडे दुसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी एंडकडे विचार केलात ना तर अमोल टेंबे असतील बॉलिंग एंडकडे. पाच स्ट्रायकिंग एंडकडे आदेश असतील, त्यांच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार पाहायला मिळाला आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानात आता पाहायला मिळणार आहे. त्यावेळेला थोडंसं स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहिला, तिकडे थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल होताना पाहायला मिळाले. अंपायरचा इशारा मात्र येईल एक नो चेंडू, नो प्लस 1 धाव, म्हणजेच काय धावफलकाचा विचार केलात ना तर 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हा अमोल टेंबे गोलंदाजी एंडकडे आलेत आणि आल्या आल्या पहिला बॉल एक अंपायरने आम्हाला कळवलं की हा नो बॉल असेल आणि आता विचार केलात ना तर स्ट्रायकिंग एंडकडे सूरज कोरपे पाहायला मिळतील. पहा सूरज यांच्या माध्यमातून सुद्धा एक चौकार येताना पाहायला मिळाला आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण सजत असताना अमोल टेंबे गोलंदाजी एंडकडे आलेत. कमबॅक करणारं षटक त्यांना आता फेकावे लागेल, कारण की पहिल्या षटकाचा विचार केलात ना तर तब्बल 17 धावा पहिल्या षटकात खर्च करताना पाहायला मिळाले सनी. पहा सूरज आता स्ट्रायकिंग एंडकडे असतील. माणगाव तालुक्याला लाभलेला एक मोठा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू स्ट्रायकिंग एंडकडे असेल. अमोल यांचा पुढचा बॉल यावेळेला मात्र फ्लिक केलाय आणि बॉलला पाठवलाय. बॉल बघता बघता अंपायरचा इशारा येईल, हा येईल चौकार. केलेत अद्यापपर्यंत 4 चेंडू फेस केलेत आणि त्यांच्या माध्यमातून 10 धावा आपल्या टीमसाठी जोडताना पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला तर 23 धावा. येणारा पुढचा बॉल यावेळेला मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलाय. याही वेळेला बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार, चौकार. गोलंदाजीसाठी आल्या आल्या त्यांच्यावरती 2 चौकार येताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल, याही वेळेला मोठा फटका, याही वेळेला बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. या वेळेला येईल षटकार. बॉलला मैदानाच्या बाहेर फेकून दिलं 6 धावांसाठी. येणारा पुढचा बॉल पुन्हा एकदा अमोल यांचा, षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना. याही वेळेला मात्र चफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. काय चेंडू टाकलाय, खोलात टाकलाय, अक्षरशः फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नच करून दिला नाही. काय चेंडू पाहायला मिळाला आहे. धावफलकाचा विचार केलात ना तर धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. अद्यापपर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानात पाहायला मिळाला आहे. येणारा पुढचा बॉल शेवटचे 2 चेंडू अमोल यांचे. यावेळेला लोवर फुलटॉस चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. आता सूरजला माहिती आहे. यावेळेला मात्र पाहिलंत ना विचार केलात तर 1 धाव पूर्ण करताना पाहायला मिळतील. धावफलकाचा विचार केलात तर 34 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना अमोल यांच्या माध्यमातून विचार केलात तर 2 चौकार 1 षटकार त्यांच्या माध्यमातून खर्च करताना पाहायला मिळाले आहेत आणि शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडकडे विचार केलात तर जिकडे आदेश पाहायला मिळतील. आदेश सुद्धा मोठे फटके खेळणे जाणतात. अमोल यांचा येणारा पुढचा बॉल शेवटचा चेंडू. यावेळेला चफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली होती परंतु विचार केलात ना तर कुठल्याही प्रकारची धाव मैदानात पाहायला मिळत नाही. अद्याप पाहिलं तर 2 षटकांचा खेळ पाहायला मिळते आणि तब्बल 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहा पहिल्या गोलंदाजांनी 17 धावा खर्च केल्या. गोलंदाजी एंडकडे अमोल आले दुसरं षटक घेऊन आणि दुसऱ्या षटकात सुद्धा 17 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. धावफलकाचा विचार केलात ना तर 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहा सूरज आता आक्रमक झालेत. सूरज यांच्या माध्यमातून 3 चौकार 1 षटकार येताना पाहायला मिळाले आहेत. आदेश यांच्या माध्यमातून सुद्धा 1 षटकार येताना पाहायला मिळाला आहे आणि आता विचार केलात ना तर कर्णधार कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवेल कारण की 2 षटकांचा विचार केलात तर तब्बल दोन्हीही षटकात 34 धावा पहिल्या 2 षटकात येताना पाहायला मिळाले आहेत. सूरज स्ट्रायकिंग एंडकडे पुन्हा एकदा पाहायला मिळतील. पहा पहिलं षटक ज्या खेळाडूने हाताळलं होतं ना तोच गोलंदाज पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवलाय सनी यांच्यावरती. सनी पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी एंडकडे आलेत. हॅलो. पहा स्ट्रायकिंग एंडकडे सूरज त्यांच्या माध्यमातून पहा सूरज तिसरं षटक मार्गस्थ असताना सनी गोलंदाजीसाठी आले आणि सूरज यांच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती षटकार येताना पाहायला मिळाला. येणारा पुढचा बॉल सनी यांचा सूरज स्ट्रायकिंग एंडकडे. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला फसवलंय चकवलंय परंतु झेल तिकडं पाहायला मिळत नाहीये. या चेंडूचा विचार केलात ना तर या चेंडूवरती 1 धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केलात तर 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. सनी तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेत. पहिल्या बॉलवरती त्यांच्या माध्यमातून षटकार खर्च करताना पाहायला मिळाले. सूरज आता आक्रमक झालेत. सूरज यांच्या माध्यमातून 2 षटकार 3 चौकार पाहायला मिळाले आहेत. स्ट्रायकिंग एंडकडे आता आदेश असतील. आदेश यांच्या माध्यमातून 1 षटकार आलाय जरूर. पहा सनी गोलंदाजीसाठी आहेत. सनी यांच्यावरती पहिल्या षटकात सुद्धा आक्रमक केलं होतं. पहिल्या षटकात 17 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. अद्यापपर्यंत तिसरं षटक हाताळण्यासाठी आले 2 चेंडू त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाले आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्या आहेत. धावा मैदानात येत आहेत कारण की दोन्हीही सलामीवीर मैदानात दाखल आहेत. अजूनही एक कॉम्बिनेशन पाहायला मिळते. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज तर एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय. येणारा पुढचा बॉल सनी यांचा. याही वेळेला मात्र खोलवर टप्प्याच्या चेंडू हलक्या हाताने खेळून काढले. तिकडे मात्र अमोल टेंबे तैनात असतील. 1 धाव पूर्ण करताना पाहायला मिळतील. धावफलकाचा विचार केला तर 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. सनी गोलंदाजीसाठी आलेत. सनी यांच्या माध्यमातून आता अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. एक कमबॅक करून देणारं षटक त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळेल काय कारण की आता सनी पहिल्या षटकात त्यांच्यावरती 17 धावा आल्यात. दुसऱ्या षटकासाठी तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा ते मार्गस्थ झालेत. वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना स्ट्रायकिंग एंडकडे आता सूरज असतील. याही वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंपायरच्या डोक्यावरून खेळून काढलाय. तिकडे अमोल टेंबे तैनात असतील. त्यावर विचार केलात ना तर 1 धाव मैदानात पाहायला मिळते.
दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न आदेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. परंतु तिकडे सूरज याने नकार दिलाय. कारण की त्यांना माहिती आहे कारण की आदेश सुद्धा मोठे फटके खेळू शकतात. धावफलकाचा विचार केलात ना तर 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अद्यापपर्यंत 4 चेंडू मैदानात पाहायला मिळाले आहेत. येणारा पुढचा बॉल सनी यांचा. पहा यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. व्हेरिएशन पाहायला मिळाले जिकडे वेग कमी करताना पाहायला मिळाले. सनी सुद्धा गोलंदाजी करत असताना एक कसलेले गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनुभव आहे त्यांच्याकडे. 5 चेंडू अद्यापपर्यंत फेकलेत आणि 5 चेंडूंमध्ये 9 धावा त्यांच्या माध्यमातून खर्च करताना पाहायला मिळालेत. येणारा पुढचा बॉल तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आदेश स्ट्रायकिंग एंडकडे असतील. यावेळेला मोठा फटका खेळलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि बॉलला पाठवलाय. बघता बघता सीमा पार हा येईल चौकार. चौथं षटक हाताळण्यासाठी मृणाल सत्वे पाहायला मिळतील कारण की धावा पहिल्या 3 षटकात पहा पहिल्या षटकात 17 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 17 धावा आल्या. तिसऱ्या षटकात 13 धावा. सनी यांनी थोडंसं कमबॅक करून दिलंय संघाला. कारण की धावफलकाचा विचार केलात ना तर 3 षटकांमध्ये 47 धावा बनल्या गेल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. पहा मागच्या मॅचमध्ये 70 प्लस धावा झाल्या होत्या 5 षटकांमध्ये. चला पुन्हा एकदा मैदानात जाऊया. मृणाल सत्वे गोलंदाजीसाठी आले तर लोणेरे गावला बिलॉंग करणारा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडकडे सूरज असतील. ॲज अ सलामीवीर म्हणून आलेले दोन्हीही फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. आदेश यांच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार पाहायला मिळालाय. सूरज याने 2 षटकार 3 चौकार त्यांच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळाले आहेत. हल्ले चढवले गेले आहेत. अक्षरशः धावांचा वेग थांबायलाच मानत नाही कारण की गोलंदाजी एंडकडे आता मृणाल आलेत चौथा षटक हाताळण्यासाठी. यावेळेला पहा चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा अतिशय वेगात चेंडू पाहायला मिळालेला आहे. पहिला बॉल निर्धाव आलाय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना पहिला बॉल निर्धाव आलाय. पहा 3 षटकांमध्ये विचार केला तर 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या आहेत. येणारा पुढचा बॉल मृणाल यांचा. स्ट्रायकिंग एंडकडे सूरज असतील. यावेळेला मोठा फटका खेळलाय. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार हाही येईल चौकार.
आणि बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी. सूरज सुद्धा एक माणगाव तालुक्यातून अष्टपैलू कामगिरी थक्का करणारं परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतं. गोलंदाजी एंडकडे मृणाल आले. मृणाल पहिल्या बॉलवरती निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला आहे. स्ट्रायकिंग एंडकडे आता सूरज असतील. हा येणारा पुढचा बॉल यावेळेला स्विच हिट केलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न तिकडे एक धाव पूर्ण करताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु दुसरीही धाव पूर्ण करताना पाहायला मिळतील. धाव फलकाचा विचार केलात ना तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा आदेश करताना पाहायला मिळतील. सूरज याने नाकार दिलाय आणि या 2 धावेने धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा मिळतील. त्या 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हा चौथं षटक मार्गस्थ असताना अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. मृणाल गोलंदाजीसाठी आले. 3 चेंडू हाताळले, 6 धावा खर्च केल्यात. येणारा पुढचा बॉल यावेळेला पहा अक्षरशः हा खोलात टाकलाय चेंडू. अंपायरचा इशारा मात्र येईल. विकेट धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला. दुसरा फलंदाज युवराज मैदानात येताना पाहायला मिळतील. मृणाल गोलंदाजीसाठी आले आणि आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम मृणाल याने केलंय. 4 चेंडू फेकलेत आणि तब्बल 6 धावा खर्च केल्यात. येणारा पुढचा बॉल मृणाल यांचा. याही वेळेला खोलात टाकलाय. अक्षरशः फलंदाजाने हलक्या हाताने खेळून काढले. एक धाव तिकडे पूर्ण करताना पाहायला मिळतील. या एक धावेने धावफलकाचा विचार केलात ना तर 54 धावा 54 धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. मृणाल गोलंदाजीसाठी आले आणि कमबॅक करून देणारे षटक त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाले. कारण की पहिल्या 3 षटकांचा विचार केलात ना तर पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकात सुद्धा 17 धावा, त्यानंतर 13 धावांचं षटक पाहायला मिळालं आणि आता मृणाल गोलंदाजीसाठी आलेत. अद्यापपर्यंत त्यांच्या माध्यमातून 7 धावा खर्च केल्या गेलेत. 5 चेंडू फेकलेत, 7 धावा खर्च केल्या गेल्यात. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. हा आता आदेश स्ट्रायकिंग कडे असतील. एक डावखोऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग कडे असेल. पहिला बॉल फेस करतील मृणाल यांचा. यावेळेला मात्र पहा व्हेरिएशन थोडंसं केलंय. वेग कमी केलं होतं, परंतु अंपायर मात्र आमच्याकडे वळतील. अंपायरचा इशारा मात्र येईल एक वाईट चेंडू. म्हणजेच काय या अतिरिक्त धावेने धावफलकाचा विचार केलात ना तर धावफलकावरती 55 धावा पाहायला मिळतील. येणारा पुढचा बॉल मृणाल यांचा. पहा यावेळेला हेलिकॉप्टर खेळून काढलं. मिनी हेलिकॉप्टर तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असतील. तद्वार मात्र विचार केलात ना तर एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. या एक धावेने धावफलकाचा विचार केलात तर 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चौथं षटक मार्गस्थ असताना चौथ्या षटकाच्या संपुष्टात विचार केलात तर तब्बल 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. पहा मृणाल गोलंदाजीसाठी आले आणि तब्बल 9 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. कमबॅक करून देणारं षटक ठरलंय मावले मोटर्स या संघासाठी, परंतु केस सरकार संघाचे ॲज अ वीर म्हणून आलेला सूरज काय फलंदाजी केली. तब्बल 37 धावा आपल्या संघासाठी त्याने खेळून काढलेत.
पहा पहिल्या 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांमध्ये तब्बल 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतायत. नवीन गोलंदाज अनिकेत गोलंदाजी एंडकडे येतील. आज स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि स्ट्रायकिंग एंडकडे आता आदेश असतील. पहिला बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अनिकेत सुद्धा गोलंदाजीसाठी आलेत. पहिला बॉल त्यांच्या माध्यमातून निर्धाव पाहायला मिळालेला आहे. कमबॅक करून देणारं षटक त्यांना सुद्धा आता टाकावे लागेल. धावफलकाचा विचार केलात ना तर 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सूरज यांनी 37 धावा मैदानात केल्या आणि ते मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. नवीन खेळाडू युवराज मैदानात आलेत. अद्यापपर्यंत एक चेंडू फेस केलाय आणि एक धाव त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाले. त्यावेळेला मोठा फटका खेळलाय. अक्षरशः बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. त्याच वेळेला खूप दूरवरचा षटकार. हा आदेश स्ट्रायकिंग एंडकडे आले आणि षटकार पाहायला मिळाले. याही वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते परंतु अंपायरवर मात्र कुठल्याही प्रकारचा दबाव पाहायला मिळत नाही. धावफलकाचा विचार केलात ना तर 62 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 62 ऑन अ स्कोरबोर्ड पाहायला मिळते. अद्यापपर्यंत 3 चेंडू मैदानात पाहायला मिळाले. तर आदेश यांच्या माध्यमातून 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला आहे. युवराज नॉन स्ट्रायकिंग एंडकडे असतील. येणारा पुढचा बॉल याही वेळेला मोठा फटका खेळून काढलाय. यावेळेला कार्पेटच्या सहाय्याने एक धाव पूर्ण करताना पाहायला मिळते. आता युवराज स्ट्रायकिंगकडे असतील. आदेश यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी करताना आदेश सुद्धा पाहायला मिळाले कारण की त्यांच्या माध्यमातून 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला आहे. अनिकेत गोलंदाजीसाठी आलेत. त्यांच्या माध्यमातून 4 चेंडू फेकले गेलेत. 7 धावा त्यांच्या माध्यमातून सुद्धा करताना पाहायला मिळालेत. हा आता स्ट्रायकिंग एंडकडे युवराज असतील. एक उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडकडे असतील. स्लॉग ओव्हरचं षटक मार्गस्थ असताना येणारा पुढचा बॉल अनिकेत यांचा युवराज यांच्यासाठी. यावेळेला मात्र अंपायरचा इशारा येईल. नो बॉल आणि बॉल पहा चांगलं क्षेत्ररक्षण तिकडं पाहायला मिळालं आहे आणि एक विकेट मात्र मैदानात येताना पाहायला मिळेल. आदेश यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक धाव मैदानात येईल आणि त्याच वेळेला नो सुद्धा चेंडू असेल. पहा स्ट्रायकिंग एंडकडे आता युवराज असतील. एक विकेट सुद्धा मैदानात पाहायला मिळाली 2 धावा घेण्याच्या नादात. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा स्वतः यष्टीरक्षक कर्णधार अमोल टेंबे चेंडूखाली येताना पाहायला मिळतील. तद्वर मात्र 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण करताना पाहायला मिळतील. युवराज सुद्धा मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांचा बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा होत नाहीये. हा आदेश मैदानाच्या बाहेर गेले. त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि स्लॉग ओव्हरच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. अनिकेत गोलंदाजीसाठी आले आहेत. अनिकेतने कमबॅक करून दिलंय. एक षटकार जरूर खर्च केलाय परंतु कमबॅक करून देणारं षटक म्हणावं लागेल कारण की विचार केलात तर पहिल्या 2 षटकात 17 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. तिसऱ्या षटकात 13 धावा. पुन्हा एकदा 9 धावांचं षटक पाहायला मिळालं आणि हा शेवटचं षटक अनिकेत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळेला मोठा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात परंतु तिकडे काय क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विचार केलात तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. पहिल्या डावाचा विचार केलात ना तर तब्बल 69 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि जिंकण्यासाठी तब्बल 70 धावा कराव्या लागतील माऊली मोटर्स या संघाला.
त्याचबरोबर पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पंचांना आपण पाणी पोचवायचंय. मी आयोजन कमिटीला इथे विनंती करेल की आपण पंचांना इथे पाणी मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून द्यायचं. आपण पाहत आहात LGPL 2024चा हा महासंग्राम इथे आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यावेळेला मैदानामध्ये चालू असलेली मॅच क्रमांक 34 आपण पाहतोय, जिथे एका साईडला टीम केसर का सुपरस्टार त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल टीम माऊली मोटार्स. हे दोन संघ खेळण्यासाठी सज्ज होतील आणि पहिली इनिंग आपल्याला इथे साकार होताना पाहायला मिळाली, ज्या वेळेला पहिल्या इनिंग मध्ये टीम केसरकर सुपरस्टार या संघाने धावा बनवल्या त्या म्हणजे 68 धावा इथे बनवल्या गेल्या आणि 69चा पाठलाग करायचा. ज्या वेळेला पाठलाग होईल त्याच्या आधी पाणी मैदानामध्ये उपलब्ध करून द्या. त्याचबरोबर मैदानामध्ये एक बॉल सुद्धा तिथे उपलब्ध करून द्या. ही संपूर्ण आयोजन कमिटीला तिथे विनंती आपण असेल. आयोजन कमिटीला पुन्हा एकदा आपण विनंती करूयात की आपण मैदानामध्ये पाणी उपलब्ध करून द्या. त्याचबरोबर एक बॉल सुद्धा आपण तिथे उपलब्ध करून द्या आणि त्याच्यानंतर मग आता आपण इथे मॅचला इथे सुरुवात करणार आहोत. पंच एक मिनिट मॅच थांबवायची. इथे गुणलेखनासाठी इथे कोणी नाहीये. आपण विनंती करूयात आपण एखादा प्रतिनिधी आपण या
येस, थँक्यू. आपण जाऊ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच क्रमांक 34, उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. बॉल क्रमांक पहिला ऑन ट्रॅक. पहिला बॉल अगदी उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर आपल्याला पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉलचा इशारा आपल्या इथे भेटताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलने सुरुवात झाली ज्यावेळेला टीम केसरकर संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या त्या म्हणजे 68 आणि 69चा पाठलाग इथे करायचंय. ऑफिशियल स्कोररसाठी गुणलेखनासाठी आमच्या समवेत आता जोडले जातील रोशनजी जाधव यांचं देखील आपण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने खूप सारं हार्दिक सहर्ष स्वागत करूयात आणि जाऊया मॅचच्या दिशेने. स्ट्रायकिंग एंडला अमोल टेंबे, पुणेरी विभागामधील एक महत्वाचं नाव. अमोल टेंबे आले, आक्रमण केलंय, एलिव्हेशन गाठलंय, डिस्टन्सही गाठलंय आणि अमोल टेंबेचा पहिला वार. बॉल वाईट इज लॉंग ऑन मी बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. अमोलने आपण मैदानाच्या आत असल्याची जाणीव करून दिली आणि बॉलला सीमारेषा पार पाठवलं. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला हाफ ट्रॅक रोता दिशा देण्याचं काम. फटका बसला, काश तिथे कंप्लीट केली जातीये. अमोल टेंबे सारख्या मोठ्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल. धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करत असताना टीम माऊली मोटर्स या संघाला. पहा, पहिला बॉल अगदी बाहेर टाकण्याच्या नादामध्ये तो व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मग विचार केलात ना तर अमोलने षटकार लगवलं होतं आणि त्याच्यानंतर देखील अगदी आक्रमण करायचं होतं. पॉइंटला तो खेळाडू होता, त्याच्या हातामध्ये ती कॅच तिथे पकडली गेली आणि अमोलला मैदानाच्या बाहेर यावं लागलं. तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला बॅटिंगसाठी आता सनी आपल्याला पाहायला मिळतील. याही वेळेला पहा, ज्या वेळेला आक्रमण करायचं होतं परंतु त्याच्यानंतर मग सफल झाले होते आणि डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. टीम केसरकर सुपरस्टार गोलंदाजी करताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी पण ट्रॅक वरती आपल्याला आदेश कडवे, नागाव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. याही वेळेला या वेळेला चांगलं कट पाहायला मिळालं आणि बॉलने विचार केलात ना तर बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, चौकार. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ज्या वेळेला षटकार, त्याच्यानंतर विकेट, नंतर डॉट बॉल आणि पुन्हा एकदा चौकार आपल्याला येताना पाहायला मिळाला सनीच्या बॅट मधून आणि टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 11 या आकड्यावरती. 68चा पाठलाग करायचा आहे. चांगली सुरुवात अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. स्वतःच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल आणि चौकार आल्यानंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळते. पहा, या षटकाचा विचार केला ना तर 2 डॉट बॉल सुद्धा आले, त्याच्याबरोबरने 2 मोठे फटके सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळेल आणि एक विकेट सुद्धा आली आहे. म्हणजे एक चांगलं क्रिकेट आपल्याला या पहिल्या षटकामध्ये इथे पाहायला मिळालं दोन्ही टीमच्या माध्यमातून.
नेक्स्ट बॉल. याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने घेऊन काढायचं होतं, त्या क्षेत्ररक्षणाला बीट करायचं होतं. बीट केला, बॉल सीमारेषा पार जाताना पाहायला मिळाला. याही बॉल वरती 4-4-4. डीजे ओमकार यांचं आपल्याला संपूर्ण विभागामध्ये सातत्याने कोणत्याही स्पर्धा असो त्यांचं आपल्याला रंगरंगोटी करण्याचं काम, त्यांच्या माध्यमातून स्पर्धा सजवण्याचं काम आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. ते डीजे ओमकार आणि त्यांची संपूर्ण टीमच्या वतीने खऱ्या अर्थाने या स्पर्धेला रंगरंगोटी करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचं सुद्धा आपण या LGPL 2024च्या वतीने खूप सारे करूया हार्दिक सहर्ष स्वागत. आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे पाठलाग करायचा होता तो म्हणजे 68 धावांचा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर म्हणजे 15 आणि आता विचार केलात ना तर 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी विचार केलात ना 54 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आता इथे असणार आहे. 24 बॉल 54 ची गरज. आणि बॉल ट्रॅक वरती सूरज कोरपे गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. पहेलगावाला बिलॉंग करणारा आणखीन एक मानगाव टेनिस क्रिकेट पटलावरचा हिरा आता बॉल ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय, जिथे 24 बॉल मध्ये 54 बनवायचे आहेत. षटक क्रमांक दुसऱ्याला इथे प्रारंभ होईल. बॉल क्रमांक पहिला तुमच्या समोर. पहिला बॉल अगदी खोलट टप्प्यात टाकलेला होता. त्याही वेळेला कव्हरच्या दिशेने तो बॉल खेळून काढला, ग्लान्स केलं गेलं त्या बॉलला आणि त्याच्यानंतर मग एक सिंगल आपल्याला इथे रोटेट होताना पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली, एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती आपण पाहतोय. याही वेळेला समोरचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवलाय. आदेश आलेत आणि वा काय कॅच पकडली, रनिंग कॅच. एक चांगला एफर्ट आणि त्या जोरावरती एक दर्जेदार क्लासिकल कॅच आपल्याला पाहायला मिळाली. आदेश कडबे मान फ्रॉम नागाव, के सरकार सुपरस्टार संघाचा आयकॉन. आणि आज आयकॉनची भूमिका अगदी तिन्ही क्षेत्रामध्ये बजावताना पाहायला मिळाली. फलंदाज बाद, विकेटचं बदल. त्या 4 धावा सुद्धा वाचवला आणि एक सेट फलंदाज होता ना म्हणजे सनी, त्याला सुद्धा मैदानाच्या बाहेर पाठवलं. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अगदी ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बहुधा विचार केला तर किंवा IPLच्या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ना त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आता LGPL मध्ये सुद्धा पाहायला मिळते. याही वेळेला कोलवट टप्पाचा बॉल पहा. आता 4थ्या क्रमांकावरती आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला गेलं तर मग सचिन आपल्याला येताना पाहायला मिळते. सचिन आणि त्याचबरोबर विचार केलात ना तर मग खेळपट्टीवरती जया आपल्याला जयेश आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. याही वेळेला चांगला टप्प्यावरती खोलवर टप्प्याची गोलंदाजी, अगदी फुलर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबरीने आणखीन एक डॉट बॉल आलाय मैदानाच्या. ज्या वेळेला सूरजचा विचार केला तर अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. याही वेळेला एक स्लॉक शिप करायचं होतं, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला पाठवायचं होतं. त्याचबरोबर मिड विकेटचा खेळाडू वेगाने आला आणि चांगल्या क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. याही बॉल वरती आता 2 धावा इथे आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळतात आणि संघाच्या धावसंख्येला पुढे जाऊन पोहोचवेल ते म्हणजे 18 या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या पाहायला मिळते. 18 रन
on a scorecard with loss of 2 wickets. Second over in progress. याही वेळेला फुल टॉस बॉल, टायमिंग प्रॉपर नाहीये. खेळाडू होते, चांगली कॅच पुन्हा एकदा कंप्लीट करताना पाहायला मिळाले. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना टीम माऊली मोटार्स या संघाला. मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला 5व्या क्रमांकावरती आता स्वयं हा फलंदाजीसाठी आपल्याला येताना पाहायला मिळेल. ज्या वेळेला षटक क्रमांक 2 हे संपुष्टात आलं, टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 18 या आकड्यावरती. ज्या वेळेला पाठलाग करायचा होता 68 धावांचा, 18 धावा आल्यात. म्हणजे आता विचार केला तर येणारा 18 बॉलचा खेळ बाकी असेल. 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजे 50 अद्यापर्यंत. आता 51 धावा आपल्याला धाबवरती इथे आता बनवाव्या लागतील. ज्यावेळेला 18 धावा लागल्यात. आमचे ऑनलाईन जे स्कोरर आहेत राज पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे ऑनलाईन स्कोरर, त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत अचूक माहिती आता पोहोचवली जाते. त्यांचं देखील आपण खूप सारे हार्दिक सहर्ष स्वागत करूयात LGPLच्या वतीने. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल बॅटच्या लीडिंग एज घेतल्यानंतर अगदी पहिल्याच बॉल वरती युवराज यांना सफलता मिळताना पाहायला मिळते. अद्यापचा धक्का क्रमांक हा 14 मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. विकेटचं बदल. नंबर 6 6व्या क्रमांकावरती लोणेरे विभागाला बिलॉंग करणारा मृणाल सत्वे आता खेळपट्टीच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. मुन्ना या नावाने प्रसिद्धी असलेला एक खेळाडू आपण पाहतोय. मुन्ना पहा खेळपट्टीवरती आले आणि पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्माननीय योगेची उभारे यांच्या माध्यमातून मुन्ना यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे असेल. मुन्ना मैदानाच्या आत आले आणि पारितोषिकांची लयलूट आता आपल्याला इथे पाहायला मिळते. परंतु मुन्ना त्यांचा तितकाचा फायदा उचलतील का ते पाहायचंय. षटक क्रमांक 3 दुसरा बॉल. पहिल्याच बॉल वरती अगदी अक्रॉस लाईन येऊन ऑन साइडला खेळायचं होतं. त्यावेळेला बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये आणि एक लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल आता मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. संघाच्या धावसंख्येला एकाने पुढे जाताना पाहायला मिळेल. 19 या धावसंख्येवरती टीम आता माऊली मोटर्सचा संघ कुठेतरी सापडताना पाहायला मिळतो. ज्यावेळेला संकटामध्ये आता सापडलाय, ज्यावेळेला आता 50 ची गरज आहे. उर्वरित विचार केला तर 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 बॉल मध्ये 50 बनवायचे आहेत. यावेळेला आक्रमण तिथे क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा आदेश कडबेच्या हातामध्ये हा बॉल 20वा घेताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक अद्यापचा 5वा. बॅटिंग करत असताना टीम माऊली मोटार्स या
आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालं. पहा टीम माऊली मोटर्सचा अर्धा संघ आता मैदानाच्या बाहेर गेला. अजूनही अर्धा संघ इथे आता बाकी असणार आहे. 7व्या क्रमांकावरती पारच झालेत. याही वेळेला टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. बॉल पाठीमागच्या दिशेने गेला आणि एक डॉट बॉल आता येताना पाहायला मिळतोय. पहा एक एक डॉट बॉल, एक एक सिंगल डबल आता टीम माऊली मोटार्स या संघाला या मॅच मधून अगदी दूरवर नेऊन ठेवेल. चौकार षटकाराची आता भरपूर गरज असणार आहे ना, ती म्हणजे टीम माऊली मोटार्स या संघाला. याही वेळेला ऑन साइडला लॉफ्ट केलंय. त्यावेळेला बॉलचा विचार केला तर वन बाउन्स ओव्हर द रूप. 4 धावांसाठी चौकार. पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 23 या आकड्यावरती. 23 विथ लॉस ऑफ 5 विकेट. आपल्याला टीम माऊली मोटर्स या संघाची धावसंख्या पाहतोय. याही वेळेला फटका बसलाय. सूरज येत आहेत, कोणतीही चूक करत नाहीये. धक्का क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. आणखीन एक विकेटचा पतन. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक आता 6 मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला तब्बल 8व्या क्रमांकावरती अभिजित टेंबे आता खेळपट्टीच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. पहा खेळपट्टीवरती आता कोण कोण आहेत तर मुन्ना असतील आणि त्याचबरोबर अभिजित टेंबे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बॅटरसाठी सुवर्ण संधी आहे. म्हणजे सन्माननीय योगेश उभारे साहेबांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज दोन्ही फलंदाजांना आता इथे असणार आहे. पहा पण कुठेतरी टीम माऊली मोटार संघ आता बॅकफुटवर आपल्याला जाताना पाहायला मिळते. ज्या वेळेला या मॅच मध्ये तितकीशी चांगली कामगिरी अद्यापर्यंत राहिली नाहीये. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये आता धावा बनवायच्यात ना, त्या म्हणजे 46 धावांचा आता पाठलाग करायचा आहे उर्वरित येणाऱ्या 12 बॉल मध्ये. म्हणजे बराचसा आता सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे. 23च्या सरासरीने अद्यापर्यंत आता बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती देवा आपण पाहतोय. पहिला बॉल अगदी स्विच हिट करायचं होतं. त्याही वेळेला बॅटचा बॉलचा स्पर्श सुद्धा होत नाही आणि डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. कुठेतरी आता संपूर्ण या मॅच मध्ये टीम केसरकर सुपरस्टार संघाची वर्चस्व चांगली मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळते. परंतु अजूनही खेळ बाकी आहे. 11 बॉल मध्ये 46 बनवायचे आहेत. याही वेळेला पुढे आले, बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिथे आणखीन एक चांगल्या दर्जाची कॅच आणि अद्यापचा धक्का क्रमांक हा 7वा बाद. अभिजित टेंबे त्यांनी जर लगातार 3 बॉल वरती 3 षटकार लगवले ना, तर मग विशालभाई टेंबे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज तिथे असणार आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आता तिथे मिळवतील का तेही आपल्याला पाहायचंय. लगातार 3 बॉल वरती 3 षटकार आता मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील. पहा अजून ऑफर आता येताना आपल्याला पाहायला मिळतात. अभिदादा टिंबे यांच्यासाठी लगातारचे पुन्हा एकदा 3 बॉल 3 षटकार लगावले तर AK फोटोग्राफी अक्षय कांबळे यांच्या माध्यमातून तब्बल 2500 रुपयाचं कॅश प्राइज तिथे असणार आहे. म्हणजे 3 षटकार लगवले तर तब्बल विचार केलात ना
तर 3600 मानकरी होऊ शकतात. याही वेळेला खोल टप्प्याचा बॉल, अगदी फ्लोर लाईनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि तोही डॉट बॉलला. षटक क्रमांक 14 चालू आहे. तेव्हा आपल्याला बॉल ट्रॅक वरती पाहायला मिळतं. ज्या वेळेला 4 बॉलचा खेळ झालाय, 1 धाव खर्च केली, 1 विकेट सुद्धा त्यांनी आपल्या खात्यामध्ये ऍड केली आहे. षटकातीला पुढचा बॉल क्रमांक 5 राईट मुहूर्त विकेटने. हा नेक्स्ट बॉल हाही अप ट्रॅकर होता, फटका पोहोचलाय, हवेमध्ये आहे आणि तिथे कॅच ड्रॉप झाली. एक जीवनदान आता पुन्हा एकदा आपल्याला मिळताना पाहायला मिळतोय आणि एक सिंगल तिथे रोटेट गेली संघाच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 25 या आकड्यावरती 25 ऑन अ स्कोर कार्ड. पहा ही पहिल्या राऊंड मधील 4थी मॅच होती, परंतु याच्यानंतर विनर वर्सेस विनर मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती चांगल्या दर्जाची हाय क्वालिटीची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेला लोवर फुल टॉस, टायमिंग प्रॉपर नाहीये, अलॉंग द गार्बेज आदेश आले, 1 धाव खर्च केली. षटक क्रमांक 14 बघता इथे संपुष्टात आला आणि एंड ऑफ द 4th ओव्हर टीमची धावसंख्या म्हणजे 26 या आकड्यावरती 26 ऑन स्कोर कार्ड. आपण ही धावसंख्या पाहतोय. शेवटचं आणि आता अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आता गोलंदाज आता आपल्याला येताना पाहायला मिळेल. ज्या वेळेला आता 6 बॉल आणि अगदी बराचसा धावांचा आता पाठलाग करायचा आहे. अगदी 6 बॉल मध्ये 43 धावा बनवायच्या आणि आतापर्यंतचे 7 विकेट आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा संघ नायक टीम कॅप्टन आदेश कडबे आपल्याला इथे आता पाहायला मिळतोय. पहिला बॉल सफल आले होते. बॉलला पाठीमागच्या दिशेने खेळून काढायचं होतं, परंतु तेही शक्य झालं नाही. अशा पद्धतीची काहीतरी कामगिरी राहिली या संपूर्ण मॅच मध्ये टीम माऊली मोटार्सच्या संघाची. ज्या वेळेला गोलंदाजी सुद्धा तितक्या धाटण्याची चांगली राहिली नाहीये. ज्या वेळेला सनीने देखील बराचसा धावा खर्च केला, अमोल आला त्यांनी सुद्धा खर्च केला, पुन्हा एकदा सनी आला त्यांनी धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला 68 धावा बनवताना पाहायला मिळाला आणि तो धावांचा पाठलाग करत असताना टीम माऊली मोटार्स आता कुठेतरी बरीचशी मागे आपल्याला पडताना पाहायला मिळते. परंतु ही पहिली मॅच आहे. याच्यानंतर बरंचसं काहीच आता टीम माऊली मोटार्स या चुकीमधून आता सुधारता करताना पाहायला मिळतील आणि नेक्स्ट मॅच जेव्हा त्यांची होईल ना, तेव्हा ते चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न जरूर करतील या LGPL 2024 मध्ये. 3 बॉलचा खेळ इथे संपुष्टात आलाय. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. अभिदला याने संधी असणार आहे. तब्बल 3600 मानकरी होऊ शकतात. अक्षयजी कमले असतील, विशाबाई टिंबे असतील, त्याचप्रमाणे योगीजी उभारे असतील, यांच्याकडून पारितोषिक आहेत. अगदी पायांचा वापर इथे केला गेला होता. पुढे जाऊन बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं आणि त्याच्यानंतर तोही डॉट बॉलवलेला आहे. 2 बॉलचा खेळ आता इथे बाकी असणार आहे. पहा याच्यानंतर एक लंच ब्रेक असणार आहे. तो म्हणजे फक्त 15 मिनिटाचा लंच ब्रेक असेल आणि त्याच्यानंतर मग आपण पुन्हा एकदा मॅचला इथे सुरुवात करणार आहोत, जिथे सेकंड राऊंड मधील पहिली मॅच म्हणजेच विनर वर्सेस विनर त्यांची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 15 मिनिटाचा छोटासा एक लंच ब्रेक असेल आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा या LGPL या स्पर्धेकडे वळणार आहोत. अशा पद्धतीने टीम के सरकार सुपरस्टार संघ विजेता होताना पाहायला मिळतो. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर टीम माऊली मोटार्स या संघाला येणाऱ्या पुढच्या मॅच साठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. एक घेऊयात छोटासा 15 मिनिटाचा लंच ब्रेक. ऑफिशियल आमचे लंच करून घेतील आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा आपण LGPLच्या महासंग्रामाकडे वळणार आहोत, जिथे विनर वर्सेस विनर ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, स्पर्धेचा आनंद घेत राहा. LGPL 2024 घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे ओमकार.